आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा तुम्ही नवीन YouTube चॅनल चालू करता किंवा ज्यांनी ऑलरेडी चालू केलेला आहे तर ज्यांचे म्हणजे चॅनलवरती 0 सबस्क्रायबर आहे किंवा 100-200 सबस्क्रायबर आहे त्यांनी नवीन सुरुवातीला व्हिडिओला व्ह्यूज कसे आणायचे। कारण सुरुवातीला जेव्हा आपण चॅनल चालू करतो सर्वात मोठा टास्क हा असतो की सबस्क्रायबर वाढवायचे आणि व्हिडिओला व्ह्यूज आणायचे। कारण 0 सबस्क्रायबर असताना विचार करा, जर आपला म्हणजे चॅनल कोणाला माहीतच नाही किंवा आपल्या चॅनल कोणी सबस्क्राइबच केलेला नाही तर आपले व्ह्यूज कसे येणार। तर आपल्या YouTube अल्गोरिदम पर्यंत आपला व्हिडिओ हा कसा पाठवायचा आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन वाढून YouTube आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना कसा शेअर करेल सबस्क्रायबर नसताना पण। तर ह्याच माहिती आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुम्ही तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल कराल किंवा तुमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज कसे आणाल। तर काही सिक्रेट ट्रिक्स आहेत, त्या सिक्रेट ट्रिक्स मी तुमच्यासोबत काय करणार आहे शेअर करणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही कोणतीही गोष्ट काय करणार नाही, मिस करणार नाहीये। तर चला बघा, मग जेव्हा तुम्ही सबस्क्रायबर म्हणजे तुमचे 0 आहेत बरोबर, सबस्क्रायबर 0 असताना माझा तुम्ही कंटेंट बनवला, कंटेंट बनवल्यानंतर काय होतं, आपण काय करतो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ काय करतो यूट्यूबवरती अपलोड करून देतो। ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला काय असतं सेटिंग माहीत नसतं प्रॉपर कसा व्हिडिओ अपलोड करायचा, तर मग आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करतो। ठीक आहे, तिथपर्यंत पण काय होते जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर आपल्या व्हिडिओजला काय होते म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिदम कसं असतं की जेव्हा तुमचा व्हिडिओ सुरुवातीला 4 ते 5 लोक बघतात, 4 ते 5 लोक बघतात आणि तुमच्या व्हिडिओला जर त्यांनी फुल टाइम बघितलं तर व्हिडिओ पुढे काय करतो तो 5 ते 10 लोकांना अजून जास्त लोकांना सजेस्ट करतो। मग त्यापैकी जर परत 5 ते 10 लोकांनी म्हणजे 5 ते 10 लोकांपैकी 2 ते 10 लोकांनी हा पूर्ण बघितला तर व्हिडिओ काय करतो अजून 100 लोकांना सजेस्ट करतो। म्हणजे यूट्यूबचं अल्गोरिदम हे असं असतं की तो काय करतो जसं जसं इम्प्रेशन वाढेल तसं तसं तुमचा व्हिडिओ काय करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतो। पण सुरुवातीला काय आहे तर तुमचा टास्क हा आहे की आता सपोज म्हणजे जेव्हा तुमचे 0 सबस्क्रायबर आहे यूट्यूब काय करतो कमीत कमी तो फक्त जास्तीत जास्त 4 ते 5 लोकांपर्यंत काय करतो तुमचा व्हिडिओ सजेस्ट करतो। त्यातले पण म्हणजे तुम्ही नवीन यूट्यूबर आहात, तुमचे सबस्क्रायबर 0 दिसत आहेत, व्ह्यूज पण 0 दिसत आहे, मग तुमचा व्हिडिओ कोणी ओपन करेल का नाही करेल हा पण डाऊट असतो। मग जर त्या 5 लोकांनी जर तुमचा व्हिडिओ ओपनच केला नाही तर तुमचे सबस्क्रायबर कसे वाढतील, तुमचे व्ह्यूज कसे वाढतील किंवा तुमचे इम्प्रेशन कसं वाढणार आणि तुमचा व्हिडिओ पुढे पाठवला कसा जाणार बरोबर, या सगळ्या गोष्टी आहेत। तर आता बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर हा टास्क आपल्याला करायचा आहे। मग तो टास्क कसा करायचा आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर तुमच्या घरामध्ये सपोज म्हणजे घरामध्ये आई वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांचे म्हणजे 4 ते 5 मोबाईल आता कमीत कमी घरामध्ये असतात 4 ते 5 मोबाईल। ते 4 ते 5 मोबाईलचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे। आता तो वापर कसा करायचा आहे, तुम्ही काय करायचे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 4 ते 5 मेल, आता आपण कमीत कमी 5 मेल ID आपल्या एका नंबरवरती मोबाईल नंबरवरती ओपन करू शकतो। तर तुम्हाला काय करायचे प्रत्येकाच्या मोबाईलवरती 5 मेल ID काय करायचे ओपन करायचे आहे। तुमच्या पण मोबाईलवरती तुम्ही 4 ते 5 मोबाईल ID ओपन करू शकता। तर असं काय करायचं जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे घरातले तुमचे जेवढे मेंबर्स आहे तेवढ्या मेंबर्सच्या याच्यावरती काय करायचे म्हणजे एक मेल ID ओपन करून तुम्हाला तो व्हिडिओ फुल टाइम बघायचा आहे म्हणजे फुल वॉच करायचा आहे। मग असं काय करायचं एका मोबाईलवरून जर तुमचे 5 मेल ID आहे तर 5 मेल ID वरून तुम्ही काय करणार आहे 5 वेळेस तो व्हिडिओ फुल टाइम बघणार आहात। असं तुमच्या घरात 4-5 मेंबर आहेत त्या प्रत्येकाच्या मोबाईलवरून 5 वेळेस जेव्हा तुमचा व्हिडिओ हा 10 ते 20 वेळेस सुरुवातीला हा फुल टाइम बघितला जातो तर यूट्यूबच्या इम्प्रेशनमध्ये काय होते यूट्यूब त्या व्हिडिओचे इम्प्रेशन पुढे पाठवते। म्हणजेच काय यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये हे फिक्स होते की तुमचा व्हिडिओ कंटेंट चांगला आहे, मग तो काय करतो अजून जास्त लोकांना सजेस्ट करतो पुढे। पण आता याच्यानंतरचा टास्क जो असेल तो सर्वस्वी तुमच्या हातात आहे, म्हणजे याच्यानंतर व्ह्यूज कसे वाढणार। मग आता जेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्या मेंबर्सचे व्हिडिओ हे दिवसभरात व्हिडिओ टाकल्यानंतर जर तुमचे 20 ते 25 वेळेस फुल टाइम बघून झाले यूट्यूब काय करणार आहे त्यानंतर जे लोक तुम्हाला माहीत नाही आहेत त्या जवळपास 10 ते 20 लोकांना काय करेल पुढे तो सजेस्ट करेल। आता सजेस्ट केल्यानंतर त्या लोकांनी तुमचा व्हिडिओ म्हणजे 10 ते 20 लोकांना सजेस्ट केला तर कमीत कमी 4 ते 5 लोकांनी हा व्हिडिओ फुल टाइम बघितला पाहिजे तर व्हिडिओ अजून पुढे जास्त काय करेल तो सजेस्ट करेल। मग आता त्या लोकांनी बघण्यासाठी काय करावं लागेल सर्वस्वी सगळं तुमच्या हातात काय तर कंटेंट तुम्ही चांगला बनवला पाहिजे। म्हणजे तुम्ही कंटेंट काय बनवता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज कशामुळे येतात तर तुम्ही जो थंबनेल बनवता तो थंबनेल इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह पाहिजे, त्यावेळेस तुमच्या व्हिडिओला काय येणार आहे व्ह्यूज येणार आहे। आणि व्ह्यूज आल्यानंतर जर तुमचा कंटेंट मधला इम्प्रेसिव्ह असला
तर काय होणार आहे, तुमचा व्हिडिओला वॉच वाढणार आहे, त्यामुळे काय होणार आहे की यूट्यूबवरती तुमचा व्हिडिओचं इम्प्रेशन हे वाढणार आहे। आता बघा, जर तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर तुमचा जर व्हिडिओचं टायटल कसं आहे, त्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन काय टाकले, तुम्ही टॅग्स कसे टाकले आहे, त्यानुसार काय होणार आहे, जर तुमच्या म्हणजे व्हिडिओबद्दल कोणी जर सर्च केलं तर त्या लोकांना काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा सजेस्ट केला जाणार आहे। तर तुमचं टायटल अट्रॅक्टिव्ह असेल, तुमचं डिस्क्रिप्शन म्हणजे टायटल अट्रॅक्टिव्ह असेल, थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल, तर लोक काय करणार आहे, तुमच्या व्हिडिओला बघितल्या काय करणार आहे, ओपन करणार आहेत, बरोबर। त्यानंतर बघा, तुमचा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना सजेस्ट कसा होतो, तुम्ही व्हिडिओचं एसईओ कसं करत आहात। आता एसईओ कसं करायचं जर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी एसईओ व्हिडिओचं कसं करायचं, तर जेणेकरून तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा शेअर केला जाईल, त्यावर व्हिडिओ घेऊन येईल लवकरात लवकर। तर बघा, हे झालं तुमचं टॅग, थंबनेल टॅग असेल, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन असेल। आता याच्यानंतरची गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ अशा टॉपिकवरती बनवा की जो सध्या ट्रेंडिंग आहे। आता ट्रेंडिंग आहे म्हणजेच काय, तुम्ही जर सपोज रेसिपीचा चॅनल आहे तर आता रेसिपी चॅनल, आता सपोज गणपती बसलेला आहे, बरोबर, मग गणपती बसलेला आहे तर गणपतीमध्ये लोक काय करतात, सगळ्यात जास्त रेसिपी ह्या काय करतात, मोदक रिलेटेड बघता, म्हणजे उकडीचे मोदक कसे बनवायचे, तळणीचे मोदक कसे बनवायचे, तर त्या रिलेटेड तुम्ही काय करा, व्हिडिओवरती फोकस करा, म्हणजे त्या पिरियडमध्ये कोणता टॉपिक ट्रेंडिंग चाललेला आहे त्यावरती व्हिडिओ बना की जेणेकरून तुमचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त काय होतील, व्हायरल होतील। अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, व्हिडिओज व्हायरल करू शकताय। आता बघा, सुरुवातीला म्हणजे तुम्हाला हा सगळा जुगाड का सांगितला, जर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना लिंक पाठवली आणि त्यांनी जर आपला व्हिडिओ फुल टाइम बघितला असता तर आपल्याला म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावरती मेल आय डी, घरच्यांच्या ह्याच्यावरती एवढे मेल आय डी ओपन करायची गरज पडत नाही। पण प्रॉब्लेम काय होते, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना पाठवले जरी ते तुमच्या समाधानासाठी काय करता, चॅनलला सबस्क्राईब करता, व्हिडिओ ओपन करता, 1-2 सेकंद बघता, 1-2 सेकंद झाल्यानंतर व्हिडिओ काय करता, बंद करून देता। त्यामुळे मी सुरुवातीला तर तुम्हाला हेच सजेस्ट करेल का तुम्ही तुमच्याच घरी, तुमच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ फुल टाइम बघा, कारण मित्रमंडळींनी तो ओपन केला, ओपन करून सुरुवातीलाच बंद करून दिला तर यूट्यूबकडे तुमचं इम्प्रेशन काय होतंय, डाऊन होते, तुमचा व्हिडिओ पुढे सजेस्ट करण्याऐवजी व्हिडिओ तिथेच काय होते, स्टॉप होतोय। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता की जनरली सुरुवातीला किंवा तुमचे 100-200 सबस्क्रायबर असताना व्ह्यूज कसे वाढवायचे। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल डाऊट्स आहेत तर त्यावरती मी व्हिडिओ डेली घेऊन येत असते। तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।